नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, तोंडात विरघळणारे आणि पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक. गणपती बाप्पांना आवडणारे हे मोदक घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता त्यासाठी आपण साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया. आपण इथे 1 चमचा गाईचे तूप घेतलेले आहे, त्याच्यानंतर 1 चमचा खसखस घेतलेली आहे, त्यानंतर अर्धी वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे. इथे काळा गूळ घेतलेला आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही तिथे घेऊ शकता. त्याच्यानंतर मी ऑलरेडी नारळ फोडून खिसून घेतलेला आहे. अशा प्रकारे खीस करून घ्यायचा जेणेकरून तोंडामध्ये त्याची चव खूप छान लागते. तुम्ही जर खूप बारीक खीस करणार तर तो टेस्टला एवढा छान लागत नाही. आता इथे मी सारणासाठी 1 चमचा जे आपण तूप घेतलं होतं ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकून घेतली, परतून घेतली. जास्त करपू द्यायची नाही, नाहीतर कडवट चव लागते. त्याच्यानंतर आपण जो किसलेला नारळ आहे तो इथे परतण्यासाठी टाकायचा. बारीक गॅसवर परतू द्यायचा जेणेकरून करपत नाही. जर तुम्ही मोठा गॅस करणार तर त्यामधून करपट लागणार चव. तोपर्यंत परतून घ्यायचं जोपर्यंत ह्याचं मॉइश्चर सगळं जात नाही. त्याच्यानंतर इथे मी अर्धी वाटी जो गूळ घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि गूळ आणि खोबरं सर्व एकत्र करून एक 5 मिनिटं मंद गॅसवर परतत राहायचं. जोपर्यंत गुळाला पाणी सुटत नाही तोपर्यंत परतत राहायचं. परतल्यानंतर गुळामधलं पाणी आटूस तोपर्यंत परतून घ्यायचं जेणेकरून जो चव आहे तो जास्त ओलसर राहत नाही. जर जास्त तुम्ही ओलसर ठेवणार तर मोदकमधून त्याचं बाहेर थोडंफार पाणी वगैरे येऊ शकतं. इथे तुम्ही बघू शकता सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण आता यामध्ये विलायचीची पूड टाकणार आहोत. इथे मी ऑलरेडी विलायचीची पूड तयार करून ठेवली होती. तुम्ही करून ठेवू शकता म्हणजे ऐन वेळेस आपल्याला जास्त वेळ त्याच्यामध्ये जात नाही. त्यानंतर विलायचीची पूड टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण किती सुटसुटीत झालं आहे. आता आपण उकड तयार करूया. त्याच्यासाठी काय साहित्य लागतं बघू. इथे मी 2 वाटी इंद्रायणी तांदळाची पिठी घेतलेली आहे. तुमच्याकडे जे कोणतं तांदळाचं पीठ अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. या वाटीचं मी अंदाज घेतलेला आहे. 2 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे. ह्या दूध आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा साखर आणि चिमूटभर मीठ टाकायचं चवीनुसार. त्यानंतर आपण थोडंसं जे तूप घेतलं होतं त्याच्यामधला अर्धा चमचा तूप पण टाकून घ्या म्हणजे मोदक छान मऊसूद वगैरे होतात. त्यानंतर उकळी आल्यानंतर आपण जे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं ते त्याच्यामध्ये ॲड करा आणि चमच्याने सतत ढवळत राहायचं म्हणजे गाठी होत नाहीत. सगळं पीठ टाकून घ्या आणि सगळं पीठ एकत्र करून झाल्यानंतर त्याच्यावर एक झाकण मारून 5-10 मिनटं ठेवा उकड. गॅस बंद करायची लक्षात ठेवा. गॅस चालू ठेवू नका. गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आणि मगच ताट मारून एक 5 ते 10 मिनटासाठी तसंच बंद करून ठेवायचं. त्याच्यानंतर जी उकड आहे आपली ती 5-10 मिनटानंतर तुम्ही एका ताटामध्ये काढून घ्या. उकड गरम असते त्याच्यामुळे आपण जे मॅशरने किंवा तुमच्या घरामध्ये कोणता प्याला वगैरे असेल किंवा वाटी वगैरे असेल ना त्याच्या साहाय्याने अशा गरम गाठी वगैरे मोडून घ्यायच्या म्हणजे हाताला जास्त चटके लागत नाही. त्याच्यानंतर तुमच्या हाताला सोसवेल अशा पद्धतीने सर्व गोळा एकत्र मळून घ्यायचा. सगळं गाठी मोडून घ्यायच्या आणि एक तयार गोळा करून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं तूप पण टाका. तुपाने खूप छान मऊसूद गोळा मळला जातो आणि हाताला पण चिटकत नाही. आणि त्याच्यानंतर एक 5 ते 10 मिनिटांनी गोळा चांगला झाकून ठेवा आणि तुम्ही बघू शकता किती मऊसूद गोळा मळून आपला तयार झालेला आहे. त्यानंतर दाखवल्याप्रमाणे लाटी वगैरे करून घ्या. बघा लाटीला कुठेच चीर वगैरे गेलेली नाही आहे म्हणजे आपली जी उकड आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे. जर त्याला गाठ वगैरे किंवा चीर वगैरे पडली तर उकड कुठे ना कुठे चुकली असं समजायचं. त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने गोळे ठेवून एक त्याची छोटी पारी करून घेतलेली आहे. तुम्ही हाताने पण करू शकता आणि एक थोडंसं पाण्याच्या साहाय्याने अशी पारी तयार करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण केलेलं आहे खोबऱ्याचं ते त्याच्यामध्ये सारण टाकून एकाच दिशेने सरळ हात फिरवत राहायचा आणि वरच्या चिमटीमध्ये धरून मोदक तयार करायचं. बघा तयार आहे मोदक. त्यानंतर उकडण्यासाठी एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि उकडायला ठेवायचं. एक 15 ते 20 मिनटं मंद गॅसवर मोदक उकडून घ्यायचे. तुम्ही बघू आणि उकडताना जरा गॅप ठेवायचा. मोदक ठेवताना थोडा गॅप ठेवून ठेवायचा कारण उकडल्यानंतर ते फुलतात. तयार आहेत आपले उकडीचे मोदक. रेसिपी आवडली असेल तर